कारण काय होतं की जसं आता गर्भवती महिलेनं ग्रहण पाळणं, गर्भवती महिलेनं काही ते चिरू नये, गर्भवती महिलेनं उपवास करणं किंवा गर्भवती महिलेनं काही ठराविक वेळेत बाहेर न पडणं, अशा अनेक अंधश्रद्धा आहेत. मेडिकल सायन्स असं सांगतं की 80% ब्रेन हा आईच्या गर्भातच बनतो. 13 ते 21 आठवड्यांमध्ये या ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते. सो मेडिकल सायन्स हेही सांगते की जे काही ब्रेनची डेव्हलपमेंट आहे ती एकदाच असते. म्हणजे 80% गर्भात बनला, डिलिव्हरीनंतर 6 ते 7 वर्षांपर्यंत रिमेनिंग 20% ब्रेनची डेव्हलपमेंट होते आणि त्यानंतर पुन्हा तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही. जे काही न्यूरॉन्स तुमचे बनलेले आहेत ते फिक्स असतात. समजा काही फॅमिलीज आहेत त्यांना सांगितलं की तुम्हाला ट्विन्स जन्माला येणार आहेत, सो मग हे ट्विन्ससाठी काही वेगळं संस्कार करायचे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत विष्णू माने सर. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. आणि सरांबरोबर आपण खूप सारे क्वेश्चन्स आज आपण विचारणार आहोत सरांना, जसं की गर्भसंस्कार कसे केले पाहिजे किंवा त्या रिलेटेड खूप सारे क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा सर थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत आलात. जसं की सर आजचा टॉपिक आहे की गर्भसंस्कार म्हणजे काय किंवा मग त्या रिलेटेड आपण बोलणार आहोत. सो मी तर खूप वेळा ऐकलं सर हे की गर्भसंस्कार केलं पाहिजे किंवा गर्भसंस्कार म्हणजे काय असतं सर, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? खरं तर सांगायचं तर गर्भसंस्कार हा वर्ड म्हटलं तर हा पुरातन कालापासून चालत आलेला वर्ड आहे किंवा ही संस्कृती आहे मी म्हणेन. सो या संस्कृतीमध्ये गर्भात वाढणाऱ्या बाळालाच सर्वगुण संपन्नता देता येते, कारण हे बाळ आईच्या गर्भाशी म्हणजे आईच्या शरीराचा हिस्सा बनतं आणि हिस्सा असल्याकारणाने त्या बाळामध्ये काही डेव्हलपमेंट्सची पॉसिबिलिटी असते. जसं अभिमन्यूंचं उदाहरण आपण ऐकलेलं आहे की महाभारतातल्या अभिमन्यू गर्भात असतानाच, सुभद्रा आईच्या गर्भात वाढत असतानाच चक्रव्यूह वेदन कसं करायचं हे पित्याकडून त्यांनी शिकलं, ऐकलं आणि त्याप्रमाणे त्यांना चक्रव्यूह भेदन करता येणं शक्य झालं. सो पुरातन काळातल्या अशा अनेक गर्भसंस्काराबद्दलचे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. माझ्या दृष्टीने आत्ताच्या या कलियुगामध्ये किंवा टेक्नॉलॉजीचं हे युग आहे, या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये गर्भसंस्कार कसे अप्लाय होतात किंवा सायंटिफिकली ते कसे यूजफुल आहेत, तर त्याची डेफिनेशन जर सांगायची म्हणली तर गर्भसंस्कार म्हणजे काय, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. बरेचदा गर्भसंस्कार हा शब्द उच्चारला की लोकांना वाटतं की हा कोणता तरी धार्मिक विधी आहे किंवा विशिष्ट जाती धर्मामध्ये केला जाणारा हा काहीतरी ॲक्टिव्हिटीज आहे किंवा प्रकार आहे असं वाटतं. पण मुळात तसं नाही आहे. याचं कारण का सांगतो, कारण जाती धर्मानिहाय बाळ बनण्याची प्रोसेस कुठेच वेगळी नाही आहे. म्हणजे हिंदू धर्मात वेगळ्या पद्धतीनं बाळ बनतं, मुस्लिम धर्मात वेगळ्या पद्धतीनं बनतं, शीख, जैन, इसाई, पारसी वेगवेगळ्या नाही आहे. जिथे बाळ बनण्याची नैसर्गिक जी प्रोसेसर आहे ती प्रत्येक धर्मानुसार सेमच आहे, म्हणजे धर्मानुसार ती बदलत नाही. आणि म्हणून गर्भसंस्कार हा मुळात कोणताही धार्मिक विधी नाही आहे, तर तो सायंटिफिक ॲक्टिव्हिटीज आहेत, संच आहे ॲक्टिव्हिटीचा, जो की गर्भवती महिलेनं 9 महिन्यांमध्ये जर का फॉलो केला तर त्या गर्भातल्या बाळाला त्याचे काही बेनिफिट्स मिळू शकतात. आणि महत्त्वाचा भाग, गर्भातल्या बाळाला बेनिफिट मिळू शकतात हा एक भाग झाला. सर्वात आधी त्या आईला त्याचे खूप जास्त बेनिफिट भेटतात. गर्भसंस्कार का केले पाहिजेत आणि गर्भसंस्कार म्हणजे किती महत्त्वाचे आहेत याबद्दल एक वाक्य सांगेन की गर्भास्थित अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या स्त्रीला काय होतं की स्त्रीला हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे जे काही मूड स्विंग्स होतात, एन्झायटी, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन्स, अशा प्रकारचे अनेक काही इश्यूज होतात. आणि हे इश्यूज न व्हावे यासाठी सायंटिफिक दृष्टिकोनातून हे गर्भसंस्कारांचं कल्चर डेव्हलप केलं गेलेलं आहे. आणि निसर्गाचा रूल असा सांगतो की जसं रूट असतात तसेच फ्रूट येतात, जसे रूट तसे फ्रूट, जशी आई तसंच ते बाळ. सो शारीरिकदृष्ट्या नाही तर आईची मानसिकता जशी असणार आहे तसंच ते बाळ बनायला तसंच बनणार आहे. आणि म्हणून या प्रोसेसचा आई आणि बाळाशी असणारा किंवा आईच्या मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअल किंवा तिच्या भावनात्मक इमोशनल जे काही त्याचं इमोशन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारा ही विधी आहे असं मी म्हणेन. ओके. सो सर, असं जसं की आता गर्भसंस्कार आले, सो त्या रिलेटेड मी अजून एक बघितलं आहे की गर्भसंस्कार आणि अंधश्रद्धा खूप आहेत.
काय खूप सांगाल आहेत. त्याबद्दल, म्हणजे नाही, डिटेल खूप चांगला मध्ये की प्रश्न केलात. कारण काय होतं की जसं आता गर्भवती महिलेनं ग्रहण पाळणं, गर्भवती महिलेनं काही ते चिरू नये, गर्भवती महिलेनं उपवास करणं किंवा गर्भवती महिलेनं काही ठराविक वेळेत बाहेर न पडणं, अशा अनेक अंधश्रद्धा आहेत. आज सायंटिफिकदृष्ट्या जर पाहिलं तर बरेचदा याला कोणतेही म्हणजे असे काही रिझन्स नाही आहेत. म्हणजे परंपरागत काही ॲक्टिव्हिटीज होत्या जेणेकरून की आज मला महत्त्वाचा भाग सांगायचा. आता गर्भवती महिलेनं काही चिरू नये म्हणतात, मग ते बाळाचा सुद्धा कान तुटलेला येतो किंवा ओठ तुटलेला येतो. पूर्वीच्या काळी बाळ स्कॅनिंग करण्याची पद्धत होती का किंवा ती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली होती का? तर नव्हती. त्यामुळे गर्भातल्या बाळावरती काय होतं, त्याचा हातपाय नीट आहेत, त्याचं शारीरिक डेव्हलपमेंट नीट होते, हे कुठेही चेक करण्याचं काही साधन नव्हतं. मग कुठेतरी कोणीतरी हे कोरिलेशन्स जोडले गेले की गर्भवती असताना मी हे चिरलं आणि त्यामुळे माझ्या बाळाचा ओठ चिरलेला आला. सो त्याचा आणि याचा तसा पाहिला तर काहीही संबंध नाही आहे. मग इथे काय आहे, तर आज तुमचं बाळ तुम्ही सोनोग्राफी करत असताना तुमच्या डोळ्यांसमोर पाहताय, बाळाचं शरीर नीट नेटकं आहे का हे तुम्ही चेक करताय. मग आता टेक्नॉलॉजी अवेलेबल असताना सुद्धा आईनं ते फॉलो करणं कितपत योग्य आहे? आईला स्वतःचं बाळ कॅमेऱ्यावरती त्या टी व्हीवरती दिसतं ना, स्क्रीनवरती. बरोबर. मग तिनं आज देखील त्याच परंपरा किंवा तेच अंधश्रद्धा पाळायची का, हा सवाल उठतो. तर नाही पाळल्या पाहिजेत. हे त्या सिच्युएशननुसार, त्या कंडिशन्सनुसार अशा काही गोष्टी डिसाईड केल्या गेलेल्या असाव्यात आणि त्या आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात कितपत म्हणजे त्या सत्य आहेत हे आता प्रत्येकानं ठरवायला हवं. ओके. त्यामुळे अशा अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. ओके. त्या प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय सांगाल का? जसं आता मी हे सांगितलं ना की हे चिरणं आलं किंवा ग्रहण आलं, सो ग्रहणाबाबतीत सुद्धा अशाच काही मिथ्स आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की ग्रहणाचा जे काही किरणस डायरेक्टली येतात त्या किरणांचा बाळावरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणून त्यासाठी गृहिणीनं घरात थांबलं पाहिजे. जसं आता विशेष ग्रहण काळामध्ये चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, तर सूर्याचे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज पडणार आहेत ते रेज पोटावरती पडले तर त्या गर्भापर्यंत पोचू शकतात किंवा त्याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो आणि म्हणून कदाचित तुम्ही ते ग्रहण पाळणं, घरातच थांबणं, अशा प्रकारच्या काही ह्या रूढी ठरले गेलेल्या असाव्यात. आणि त्यामुळे त्या ग्रहणाच्या काळात तुम्ही घरात थांबण्याचा उद्देश हा होता. सो आता टेक्नॉलॉजी बदललेलं आहे, आता काही गोष्टी बदललेल्या आहेत आणि तुम्ही तेवढी केअर त्या दृष्टीने घ्यायला हवी, पण अंधश्रद्धा म्हणून अशा या गोष्टींकडे पाहिलं नाही पाहिजे. ओके. सो सर, जसं की आपण बघतो की बाळाचे जे जर्नी असते ते 1 ते 9 महिन्याचे असते. बरोबर. सो मला खरंच खूप आवडेल तुमच्याकडून जाणून घ्यायला की जी बाळाची जर्नी असते म्हणजेच पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत ही पूर्ण जर्नीबद्दल काय सांगाल की कोणकोणते बदल्स होतात महिन्यामध्ये बाळामध्ये? पहिली गोष्ट मी इथे सांगेन की स्त्रीगर्भ म्हणजे जसं आपण शेतकरी पाहिलेला आहे, शेतकरी काय करतो, चांगलं उत्पादन यावं म्हणून काय करतो, चांगलं बीज निवड करतो आणि चांगली जमीन तयार करतो कसून. सो त्या चांगल्या जमिनीत जेव्हा बीज पेरलं जातं तेव्हा पहिल्यांदा ते बीज त्या जमिनीशी घट्ट होतं. जमिनीत पेरतो म्हणजे शेतकरी कुठे पेरतो, तर भूगर्भात पेरतो. सो भूगर्भामध्ये आलेलं हे बीज रुजतं, जमिनीशी अटॅच होतं आणि त्या जमिनीमधनं जे काही पोषक तत्व त्याला भेटणार आहेत, त्या जमिनीमधनं जसं एन्व्हायरमेंट त्या बीजाला भेटणार आहे तसंच ते झाड त्या जमिनीच्या बाहेर यशस्वी होणार आहे, जमिनीच्या बाहेर वाढणार आहे, पुन्हा त्याला पानं, फळं, फुलं सगळं काही येणार आहे. सो अगदी तसंच जेव्हा पित्याकडून स्त्रीगर्भामध्ये बीज येतो, तो बीज आल्यानंतर स्त्रीगर्भामध्ये रुजतो म्हणजेच त्या स्त्रीच्या प्लासेंटाला अटॅच होतो. सर्वसाधारण 3 महिन्यांचा पहिला हा काळ असतो की जिथे बीज परफेक्टली त्या प्लासेंटासोबत अटॅच होतं आणि त्यानंतर त्या बीजाची म्हणजे डेव्हलपमेंट साईड बाय साईड चालू असते. जसं हार्ट बनणं, ऑर्गन्स तयार होणं. आता ऑर्गन कोणत्या महिन्यात काय होतात त्याचं सायंटिफिक वेमध्ये आज आपल्याला बघायला मिळतं, अवेलेबल आहे इंटरनेटवरती. सो वेगवेगळ्या मंथ म्हणजे प्रत्येक मंथमध्ये बाळाच्या ह्या डेव्हलपमेंट्स होत असतात. सो आता इथे बनत असताना महत्त्वाचा भाग काय आहे की बाळाचे महत्त्वाचे अंग बनतात. आज कोणताही माणूस जो काही वेगळा ठरतो तो कशामुळे वेगळा ठरतो, त्याच्याकडे वेगळ्या असणाऱ्या कौशल्यांमुळे, त्याला लाभलेल्या विविध बौद्धिक क्षमतांमुळं. आता बौद्धिक क्षमता, ग्रास्पिंग कपॅसिटी हे कोणावरती डिपेंड आहे, तर जसं बौद्धिक क्षमता, प्रोसेसिंग स्पीड हे त्या ब्रेनवरती डिपेंड आहे. कारण आज मानव प्राणी वेगळा कशामुळे गणला गेलेला आहे, तर त्याला लाभलेल्या वेगळ्या ब्रेनमुळे. सो ब्रेन जेवढा पॉवरफुल असेल तेवढा तो व्यक्तिमत्व किंवा तो व्यक्ती तेवढा पॉवरफुल असणार आहे. मग हा ब्रेन वेगळा कसा बनवायचा, कुठे बनतो? पहिली गोष्ट तर हा ब्रेन कुठे बनतो? मेडिकल सायन्स असं सांगतं की 80% ब्रेन हा आईच्या गर्भातच बनतो. 13 ते 21 आठवड्यांमध्ये या ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते. सो मेडिकल सायन्स हेही सांगते की जे काही ब्रेनची डेव्हलपमेंट आहे ती एकदाच असते, म्हणजे 80% गर्भात बनला, डिलिव्हरीनंतर 6 ते 7 वर्षांपर्यंत रिमेनिंग 20% ब्रेनची डेव्हलपमेंट होते.
आणि त्यानंतर पुन्हा तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही. जे काही न्यूरॉन्स तुमचे बनलेले आहेत ते फिक्स असतात. ओके. ते परत पुन्हा वाढत नाहीत, कधीच वाढत नाहीत. उलटं ते डिटोरिएट होतात. म्हणजे उदाहरणार्थ बाळ जन्माला आलं, जन्माला येत असताना 80 न्यूरॉन्स आहेत मी म्हणेन की गर्भात बनलेत आणि रिमेनिंग 20 न्यूरॉन डिलिव्हरीनंतर 6 वर्षापर्यंत बनलेत. म्हणजे 100 न्यूरॉन ते बाळ घेऊन आलेलं असं आपण म्हणू. आता 100च्या आयुष्यात कधी 101, 102, 105, 110 होतील का? तर ते कधीच नाही होणार. जर ते वापरले गेले नाहीत, बौद्धिक क्षमता त्या ब्रेनचे वापर केला गेला नाही, तर उलट ते 90 होतील, 80 होतील, 70 होतील, 60 होतील, 50 होतील. बट 50चे पुन्हा 51, 100 कधीच होत नाहीत. म्हणजे न्यूरॉनच्या बाबतीत असं म्हटलं जातं की यूज इट ऑर लूज इट. सो मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की येणारं बाळ ते न्यूरॉन्स घेऊन येणार आहे. आणि तुमच्या बाळाचं न्यूरॉन्स किती असावेत, तुमचं बाळ म्हणजे बौद्धिक क्षमता ब्रेन वाईज कसं असावं हे आत्ताच तुम्हाला 9 महिन्यांमध्येच ठरवता येणार आहे. म्हणजे 9 महिन्यांमध्ये त्या ब्रेनसाठी काहीतरी व्हॅल्युएशन करता येणार आहे. एकदा का ते बाळ आलं की पुन्हा तुम्ही त्या ब्रेनची डेव्हलपमेंट नाही करू शकत. बरोबर ना? 6 वर्षापर्यंतची ते अपॉर्च्युनिटी आहे. 80% आज कुठं बनतोय ब्रेन? गर्भात बनतोय. मग जेव्हा पालकांना विचारलं जातं की तुम्हाला बाळ कसं हवं आहे, प्रत्येक पालकाची, प्रत्येक पती पत्नीची अपेक्षा काय की मला बाळ सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान पाहिजे, स्वामी विवेकानंदांसारखं पाहिजे. मग तसं बाळ बनायचं असेल तर काम कुठं करायला पाहिजे? ब्रेनवरती काम करायला पाहिजे. आणि कधी केलं पाहिजे? जेव्हा तो ब्रेन बनतोय तेव्हा केलं पाहिजे. पण आपल्याकडं प्रॉब्लेम काय आहे? जेव्हा त्या गर्भामध्ये 80% ब्रेन बनतोय तेव्हा आम्ही त्या ब्रेनसाठी काहीही करत नाही. आम्ही काम कधी करतो? डिलिव्हरीनंतर बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन, सगळं बेस्ट देण्याच्या मागे लागतो. आणि पण मला एक गोष्ट सांगायची आहे की एकदा का ते आता डेव्हलपमेंट नाही संपली तिथे, आता काही नाही करू शकणार तुम्ही. जन्मजातच त्या बाळाचा ब्रेन शार्प बनवला तर ते बाळ स्कूलच्या बाहेर उभा राहून पण इतिहास निर्माण करू शकेल. बरोबर ना? म्हणून कपॅसिटीज बनत असताना, तो ब्रेन बनत असताना प्रोसेसमध्ये काम केलं गेलं पाहिजे. कोणतीही गोष्ट बनत असताना आपल्याला काम करता येतं, बनल्यानंतर नाही. आज ही बिल्डिंग बनली, ही रूम बनली. आता बनल्यानंतर जर मी म्हटलं की नाही मला इथे 5 रूम पाहिजे होत्या, आता नाही करू शकत. किंवा मला आता हे 11 मजल्याचा टॉवर बनला, आता म्हटलं की नाही मला 100 मजला, आता नाही करू शकत. बनत असताना प्लॅनिंगमध्येच जर का तुम्ही ठरवलं असतं की मला या साईजचा, या शेपचा, या गुणांचा, एवढ्या हाईटचा असा मला हा फ्लॅट हवा आहे, तर तसा बनवता आला असता. बनल्यानंतर तुम्ही काही नाही करू शकत, फार फार तर रंगोटी करू शकता. आयुष्यात पण असंच आहे. कोणतंही व्यक्तिमत्व बनत असताना उत्कृष्ट बनवता येतं, बनल्यानंतर नाही. मुळात गर्भातच त्या बाळाचा ब्रेन तयार होतोय. ज्या इंद्रियांच्या माध्यमातून जन्माला आलेलं हे बाळ संपूर्ण विश्वातलं ज्ञान ग्रहण करणार आहे, ती ग्रहण क्षमता ज्याला आपण ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणतो, ती कशात आहे? तर ती 5 सेन्सरी ऑर्गनमध्ये आहे. कारण कोणतंही बाळ किंवा कोणताही व्यक्ती जे ज्ञान घेतो ते कुठून घेतो? तर या 5 सेन्सरी ऑर्गनमधून घेतो. मग हे 5 सेन्सरी ऑर्गन जर का उत्कृष्ट बनले, त्यांची कपॅसिटी उत्कृष्ट बनवली, तर जन्माला आल्यानंतर हे बाळ खूप कमी वयामध्ये खूप सारं ज्ञान घेऊ शकणार आहे. आणि जेवढं जास्त ज्ञान घेईल तेवढ्या लवकर ते कीर्तिवंत होईल. पण मुळात आमची ज्ञान घेण्याची पाईपलाईनच एवढी बनली आहे, तर एवढं मोठं ज्ञान नाही येणार आहे, घेता नाही येणार आहे त्या बाळाला. आणि म्हणून ती बनत असताना म्हणजे 5 सेन्सरी ऑर्गन कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये काय आहेत? आपले इनपुट डिव्हायसेस आहेत, ज्या माध्यमातून आपण ज्ञान घेतो. जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही, ते ज्ञान घेण्याची इंद्रिय, ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येते. आणि ती कपॅसिटी जेवढी सुंदर असेल, कपॅसिटी जेवढी जास्त असेल, तेवढ्या लवकर ही व्यक्तिमत्व यशाच्या कीर्तीवरती पोचतील. ना की तुम्ही कुठल्या स्कूलमध्ये गाठलं यामुळे. सो ज्ञान देण्याची गरजच नाही आहे मी म्हणतो. हे विश्व काय? ज्ञानाचा महासागर आहे. कुठल्याही क्षेत्रातलं जेवढं हवं तेवढं ज्ञान आज अवेलेबल आहे. अखंड आयुष्यभर शिकलं तरी ज्ञान संपणार नाही. सो ज्ञान हे विश्व काय? ज्ञानाचा महासागर आहे. जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही, ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येतं. आणि ती कपॅसिटी जर का गर्भात असताना आईनं उत्कृष्ट बनवली, तर मला वाटतं की त्या बाळासाठी त्या आईवडिलांना पुन्हा काय करायची गरज नाही आहे. जसं मी जे बोलता खूप वेळा एक उच्चारण आपण करतोय की ब्रेन डेव्हलपमेंट. सो मला खरंच जाणायला खूप आवडेल की ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजेच काय? म्हणजे आपण समजा 9 महिने तुम्ही सांगितलं की त्याच्यावर काम करायचं आहे. सो ब्रेन डेव्हलपमेंटवर काम करायचं म्हणजे काय?
खूप चांगला प्रश्न. आता ब्रेनसाठी काम केलं गेलं पाहिजे. म्हणजे एवढं तरी ॲग्री आहे की ब्रेन गर्भात बनतोय आणि तो ब्रेन उत्कृष्ट बनावा यासाठी आई काय करू शकते किंवा काय करायला हवं. तर जसं आपले ब्रेनचे 2 हिस्से आहेत, राईट ब्रेन आहे, लेफ्ट ब्रेन आहे. राईट ब्रेनला क्रिएटिव्ह ब्रेन म्हणतो, लेफ्ट ब्रेनला आपण लॉजिकल ब्रेन म्हणतो. आता क्रिएटिव्ह ब्रेन जेव्हा आई स्वतः क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त राहते त्यावेळेला क्रिएटिव्ह ब्रेनच्या डेव्हलपमेंटला चालना मिळते. मग ती तिच्या ब्रेनचा जास्तीत जास्त युटिलाइज करते, ती एंगेज होते. याचा फायदा काय होतो तर इमोशनली ती बाळासोबत कनेक्ट होते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी नेहमी उदाहरण देत असतो की आपली 40-50 वर्षापूर्वीची जर आई पाहिली तर त्यावेळेला काय होतं की महिला वर्किंग नव्हत्या, हाऊसवाईफ असायच्या, भरपूर वेळ असायचा आणि त्यावेळेत त्या काय करायच्या की येणाऱ्या बाळासाठी म्हणून काही क्रिएटिव्ह टास्क करायच्या, जसं की स्वेटर विणकाम असेल, बाळाच्या टोपी, ते दुपटी, अंथरूण पांघरून कपडे, हे कपडे नाही पण अंथरूण पांघरून टोपी या प्रकारच्या काही गोष्टी, स्वेटर विणकाम केलं जायचं. सो सिम्पलशी गोष्ट आहे, जी आई हातामध्ये लोकर घेऊन त्या येणाऱ्या बाळासाठी मधून विणकाम करत बसलेले आहे, ती विणकाम करत असताना तिच्या डोक्यात विचार कोणाचा असेल? बाळाचा. म्हणजे काय झालं, इमोशन्सनी ती त्या बाळासोबत कनेक्टेड आहे. मग इथे काय झालं, त्या बाळाचं आणि आईचं लव्ह अँड कनेक्शन, बॉन्डिंग बनायला सुरुवात होते, ते चांगलं बॉन्डिंग बनायला मदत होते. सो सेम वे राईट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ती मदत करते, कारण न्यूरॉनचा रूलच आहे, यूज इट ऑर लूज इट. आई जेव्हा स्वतःचे न्यूरॉन्स वापरते, ती एंगेज राहते, त्यावेळेला त्याचं बेनिफिट तिच्यासोबत त्या गर्भातल्या बाळाला मिळणार आहे. आईच्या भावना बदलणार आहेत, आई बदलली बाळ बदलणार आहे. सो हा राईट ब्रेनसाठीचा टास्क झाला. तसंच लेफ्ट ब्रेन हा लॉजिकल ब्रेन आहे. लेफ्ट ब्रेनसाठी पझल सॉल्व करणं, मॅथ सॉल्व करणं, चेस खेळणं, लॉजिकल ॲक्टिव्हिटीज, अशा ज्या लॉजिकल ब्रेनच्या डेव्हलपमेंटला सपोर्ट करतील अशा लॉजिकल ॲक्टिव्हिटीज त्या 9 महिन्यांमध्ये आईनं फॉलो करणं गरजेचं आहे. सो लॉजिकल ब्रेन जेव्हा तिचा एंगेज होईल त्यावेळेला लॉजिकल ब्रेनचं युटिलायझेशन होईल आणि लॉजिकल ब्रेनचं युटिलायझेशन वाढलं की ऑटोमॅटिकली त्याचा बेनिफिट त्या आईला आणि आईसोबत बाळाला होऊ शकतं. आणि म्हणून आईनं स्वतः त्या लॉजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी स्वतःला एंगेज करणं. सिमिलर वे त्या ब्रेनजिम ॲक्टिव्हिटीज असतात जिथे आपण राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन दोन्ही वापरतो, तर दोन्ही ब्रेनचा वापर करणाऱ्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आईनं केल्या गेल्या पाहिजेत. सो असं हे ब्रेन रिलेटेडच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेनं किमान 50 ते 60 मिनिटांचा वेळ दररोज दिला गेला पाहिजे. दररोज दिला गेला पाहिजे. म्हणजे कन्सिव्ह झाल्यापासून डिलिव्हरीपर्यंत जर का हा वेळ दिला गेला तर ब्रेनचा शार्पनेस असलेलं बाळ आईला मिळू शकतं. शिवाय याचा दुसरा फायदा काय, आई जेव्हा अशा पद्धतीनं स्वतःच्या राईट ब्रेन लेफ्ट ब्रेनला एंगेज करते त्यावेळेला त्याचा फायदा आईला खूप होतो, कारण आई ॲक्टिव्ह राहते. आणि जेव्हा आई या पद्धतीनं स्वतः इन्व्हॉल्व राहते, लव्ह अँड कनेक्शन वाढतं, बॉन्ड वाढतो. आणि शिवाय म्हणतो ना की रिकामं मन शैतानाचं घर असतं. आई जेव्हा अशी एंगेज राहते त्यावेळेला हार्मोनल इम्बॅलन्सेस आणि सफरिंग खूप कमी होतं. डिप्रेशन, एन्झायटी किंवा निगेटिव्हिटीचं शिकार होण्याच्या शक्यता खूप कमी होतात. आई पॉझिटिव्ह बनते, आई कणखर बनते आणि आई खूप छान पद्धतीनं स्वतः व्यस्त राहते. आत्ताच्या काळात जर बघितलं ना, याच्या विरोधात आपल्याला बघायला मिळतं. आत्ताची गर्भवती महिला जर का रिकामी असेल तर ती प्रचंड फ्रस्ट्रेटेड, स्ट्रेस, राग चिडचिड करणारी, इरिटेट झालेली, निगेटिव्हिटीज मनामध्ये असणारी किंवा मनामध्ये काही भीतीज असणारी, अशा प्रकारची आई आपल्याला आता बघायला मिळते. त्यामध्ये आपण हे टाळण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी करता येतात. ओके. सो जसं की आपण खूप सारे गोष्टी जे बोलते ते आई रिलेटेडच बोलतोय मला असं वाटते. सो याच्यामध्ये बाबांचा काय रोल आहे का की 9 महिन्यामध्ये, आणि काय सपोर्ट दिला पाहिजे बाबांनी? खूप चांगला प्रश्न आहे. 2 गोष्टी सांगेन. आई रिलेटेड बोलतोय याचं कारण असं की बाळ जेव्हा म्हणजे पित्याकडून जेव्हा बीज आला, तो आलेला बीज आईच्या शरीराशी जोडला जातोय, प्लॅसेंटाशी जोडला जातो. आणि जेव्हा आईच्या शरीराशी जोडला जातो तेव्हा ते बाळ कोणी स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही आहे, ते आईच्या शरीराचा हिस्साच आहे. आणि आईच्या शरीराचा हिस्सा असल्या कारणानं आईच्या प्रत्येक भावनेचा प्रभाव आणि परिणाम त्या बाळावरती होतो आहे. आई काय खाते, आई काय विचार करते, आई कशा पद्धती कोणत्या भावनांमध्ये ती आता आहे, त्या प्रत्येक गोष्टींचा प्रभाव आणि परिणाम त्या बाळावरती होत असतो. कारण बाळ हे आईच्या शरीराचा हिस्सा आहे. ज्या दिवशी ती आपण नाळ कापू ना त्या दिवशी ते बाळ काय वेगळं व्यक्तिमत्व आहे, ते स्वतंत्र इंडिपेंडंट पर्सनॅलिटी आहे, त्याला त्याचे स्वतंत्र विचार असणार आहेत, सगळं स्वतंत्र असणार आहे. सो स्वतंत्र पर्सनॅलिटीला आपण फक्त सांगू शकतो, बदलू नाही शकत. बदलायचं नाही बदलायचं हा त्याचा किंवा तिचा प्रश्न आहे, आपण सांगू शकतो. पण जोपर्यंत ही नाळ जोडलेली आहे तोपर्यंत मात्र बदल करता येऊ शकतात. आणि म्हणून त्या आईनं इथे हे 9 महिने जे निसर्गानं तिला परिवर्तनासाठी दिलेले आहेत, नवनिर्मिती करण्यासाठी दिलेले आहेत,
ते नवनिर्मिती करण्यासाठी दिलेले 9 महिने आईने ते वापरले गेले पाहिजेत. म्हणून आई महत्त्वाचे आहे, हा पहिला पार्ट. कारण डायरेक्टली आई जे काय करते त्याचा परिणाम त्या नाळेद्वारे त्या बाळापर्यंत पोहोचतो. आई जे विचार करते त्याचा परिणाम, म्हणून आईवरती आपण जास्त फोकस करतोय. पित्याचा रोल नाही आहे का? मग आहे, पित्याचा सुद्धा रोल आहे. पित्याचा रोल काय की डायरेक्ट रोल पित्याचा आहे तो म्हणजे बीज देण्याचा. छोटासा रोल आहे तो. आता बीज दिल्यानंतर हा बीज जेव्हा त्या स्त्रीगर्भामध्ये रुजतो आणि 9 महिने परत वाढतो, तर या रुजण्यापासून ते 9 महिन्यांपर्यंत पित्याचा इनडायरेक्ट रोल आहे, डायरेक्ट रोल नाही. तो इनडायरेक्ट रोल कोणता? की त्या स्त्रीला हॅपीनेस देण्याचा, त्या स्त्रीला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट देण्याचा, त्या स्त्रीला कणखर आणि खंबीर बनवण्याचा, त्या स्त्रीला एनर्जी देण्याचा, त्या स्त्रीला म्हणजे पॉझिटिव्हिटी देण्याचा. सो हे एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह सकारात्मक एन्व्हायरमेंट त्या स्त्रीसोबत ठेवलं पाहिजे. ती स्त्री नेहमी हसतमुख 9 महिन्यांमध्ये राहिली पाहिजे. ती गिवअप करणारी, हरलेली, रडत असलेली, स्ट्रेसमध्ये असणारी, तणावात असणारी, चिंता करणारी, चिडचिड करणारी अशी नाही राहिली पाहिजे. याची जबाबदारी पित्याची आहे, याची जबाबदारी इनलॉजची सुद्धा आहे, आणि मी म्हणेन याची जबाबदारी सोसायटीची सुद्धा आहे. कारण येणारं बाळ हे फक्त तिचं बाळ नाही आहे, या भारत देशाचं भवितव्य आहे, या युनिव्हर्सचा एक हिस्सा आहे. आणि म्हणून त्या बाळाकडं, बाळ जर का उत्कृष्ट यायचं असेल तर आई बदलणं खूप गरजेचं आहे. आणि त्या आईला ते पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट देण्याची जबाबदारी ही पित्याची आहे. एक उदाहरण देईन मी. ते एखादं शेतकरी जेव्हा शेती करतो, चांगलं बीज, चांगली माती, चांगली जमीन निवडतो, मग एखादं झाड वाढतं. ते वाढलेलं झाड जे काही उत्पादन देतं ना, त्यापेक्षाही जास्त उत्पादन, चांगलं बीज, चांगले झाड, म्हणजे त्याच वाढलेल्या झाडाला जर का आपण पॉली हाऊस दिलं, ग्रीन हाऊस आपण म्हणतो, तर तेच झाड ना 5 पट अधिक उत्पादन देणार आहे. सो चांगलं बीज चांगलं आहे, जमीन चांगली आहे, तरी त्या बाहेर वाढणाऱ्या झाडाला मी कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट दिलं, पॉली हाऊस दिलं, तर ते झाड अजून चांगलं ग्रो होणार आहे, अजून चांगलं उत्पादन देणार आहे. हे पॉली हाऊस म्हणजे काय? ते कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट म्हणजे काय? म्हणजेच गर्भसंस्कार आहे. सो ते पॉली हाऊस जसं एक्सटर्नली त्या बीजाला, मातीला, त्या झाडाला दिलं, तसंच पित्याचा रोल आहे किंवा सोसायटीचा रोल आहे की त्या स्त्रीला हे चांगल्या एन्व्हायरमेंटचं पॉली हाऊस, चांगलं एन्व्हायरमेंट, सानिध्य, पॉझिटिव्हिटी, एनर्जी, हॅपीनेस हे दिलं गेलं पाहिजे. आणि ते जर दिलं तर निश्चितच बाळामध्ये त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतात. ओके सर, ह्याच्यामध्ये अजून कुठल्या अशा मेन 5 गोष्टी आहेत ज्या प्रेग्नन्सीमध्ये केल्याच पाहिजे किंवा असं काय आहेत का टिप्स? महत्त्वाच्या निश्चित टिप देईन. 5 गोष्टी म्हणण्यापेक्षा कोणतेही व्यक्तिमत्व घडणं आणि बिघडणं, चांगल्या गोष्टी, कल्चर, संस्कार आपण बात करतोय, तर 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण आपला जसा बिलीफ असतो तसंच व्यक्तिमत्व बनतं. सो याच्यामध्ये आई काय खाते, काय वाचते, काय ऐकते, काय पाहते आणि कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये राहते, या 5ही गोष्टींचं खूप परिणाम घडतो. सो या 5ही गोष्टी बाय चॉईस असल्या पाहिजेत, निवड केल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे कोणीतरी देतं आहे आणि मग मी ते कन्झ्युम करतो आहे तर त्याला अर्थ नाही आहे. तुम्हाला माहिती पाहिजे मी जे खाते ते माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी किती पोषक आहे आणि किती गरजेचं आहे, ती पोषकता किती गरजेची आहे त्याची जाणीव असली पाहिजे. ते म्हणजे सेफ आहे का, ते चांगलं आहे का, त्याच्यातनं न्यूट्रिएंट्सची भरपाई होते का. तुम्ही काय ऐकता, आता तुम्ही जे ऐकता त्याच गोष्टीसुद्धा तुमच्या मनामध्ये तशाच भावना निर्माण करतात. सो तुमचं ऐकणं मॅटर्स अ लॉट. तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स ऐकताय, तुम्ही काहीतरी निगेटिव्ह स्टोरीज ऐकताय, डेफिनेटली त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही काय पाहताय, तुम्ही कशा प्रकारचा व्हिडिओज पाहताय, कशा प्रकारचं मटेरियल तुम्ही पाहताय, दॅट अगेन मॅटर्स. तुम्ही कारण जे पाहताय तशाच इमेजेस आणि तसंच काही डोक्यात क्रिएट व्हायला स्टार्ट होणार आहे आणि मग तशीच तुमची भावना बनणार आहे, तसंच तुमचा बिलीफ बनणार आहे. जसं ते तुम्ही पाहणार आहात तसंच गर्भात त्या भावना पोचणार आहेत. त्यामुळे तुमचं पाहणंसुद्धा इथे बाय चॉईस असलं पाहिजे, त्याची निवड केलेली असलं पाहिजे की मला हेच वाचायचं आहे, मला हेच पाहायचं आहे, त्याच रिलेटेडचा कॉन्टेंट पाहायला गेला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय वाचता. प्रेग्नन्सीमध्ये वाचनाला खूप महत्त्व आहे. बरोबर. आपण कोणी भगवद्गीता वाचतं, कोणी रामायण वाचतं, कोणी कुराण वाचत असेल, कोणी अजून काय वाचत असेल, पण तुम्ही हे वाचताना तर त्या भावना कोणत्या आहेत, त्या पाठीमागं वाचण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय. सो तुम्ही काय वाचता हे अगेन मॅटर करतं. तुम्ही जर काही निगेटिव्ह कॉन्टेंट कन्झ्युम करताय, डेफिनेटली तसाच कुठेतरी त्या भावनाने तशाच काही क्वालिटीज तुमच्या बाळामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि म्हणून इथे वाचनसुद्धा काय करायचं याला खूप महत्त्व आहे. काहीही वाचलं नाही पाहिजे. पूर्वीच्या काळी बाबा ठीक आहे जुनी परंपरा होती रामायण महाभारत, पण तो काळ वेगळा होता.
हातामध्ये तलवार घेऊन धनुष्यबाण घेऊन युद्ध करण्याचा तो काळ होता. आता काळ बदललेला आहे. कलियुगात आपण आहोत, डिजिटल युगात वावरत आहोत. आता तुमचं बाळ हातात तलवार घेऊन युद्ध करणार नाही आहे. सो टेक्नॉलॉजी बदललेलं आहे. सो आत्ताच्या या बदललेल्या काळानुसार, आणि तुम्ही जरी ते दिलंच तर आज हातात तुमचं बाळ जेव्हा तलवार घेऊन बाहेर पडेल तर त्यांना काही इम्पॅक्ट होणार नाही आहे. सो आत्ताच्या काळानुसार तुम्हाला तशी काही वेगळी पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. त्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला पाहिजेत. त्याचबरोबर तुम्ही काय ऐकताय, कशा प्रकारचं मटेरियल ऐकताय, ते दॅट मॅटर्स. सो तुमचं खाणं, तुमचं पाहणं, तुमचं वाचणं, तुमचं ऐकणं आणि तुमचं एन्व्हायरमेंट, तुम्ही कशा प्रकारचं एन्व्हायरमेंट तुमच्या आजूबाजूला केलेलं आहात. तो पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे का निगेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे, तुमची रूम कशा आहे, त्या रूममध्ये कोणाचे कसले फोटोग्राफ लावलेले आहेत, तुमचं ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी, घरातलं का घर असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, सगळीकडे कचरा पडलेला आहे, निगेटिव्ह अस्थिर असं जर असेल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. ती सुंदरता, पीस, स्टॅबिलिटी देणारं एन्व्हायरमेंट, ती पॉझिटिव्हिटी देणारं एन्व्हायरमेंट त्या महिलेला मिळालं पाहिजे. ओके. सो या 5 गोष्टी मॅटर करतात. ओके. त्यामध्ये सर अजून एक आहे की काही लोक म्हणजे ते मानत नाही, म्हणजे गर्भसंस्कार पाळत नाहीत. सो त्यात कुठंतरी असं एक परसेप्शन आपण म्हणू शकतो की ते जर पाळलं नाही तर मग मुलं हुशार नाही होणार, मग मुलं होणार, असं आहे का सर काय? प्रोसेसमध्ये असताना तुम्ही गर्भसंस्कारांची प्रोसेस केली तर निश्चितच काहीतरी चांगलं बनणार आहे. आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा हवं असेल ना तर आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा करावं लागतं, बरोबर ना. सो आज जेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बाळं हवे आहेत त्यावेळेला एक्स्ट्रा आईनं पित्यानं काहीतरी केलं तर त्याचा फायदाच होणार आहे, नुकसान कुठलंही होणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न की अनेक लोक जी गर्भसंस्कार मानत नाही आहेत, आज WHO सुद्धा मानतं की आईच्या भावनांचा गर्भात वाढणाऱ्या बाळावरती परिणाम होतो, आईच्या खानपानचा गर्भात वाढणाऱ्या बाळावरती परिणाम होतो. आणि हे सगळं कुठेतरी त्या आईच्या बिलीफ्सी, आईच्या भावनांशी कनेक्टेड आहे. सो बाळ हे भावनिकदृष्ट्या आतमध्ये वाढतंय. ती आईची जी ॲटोनॉमस सिस्टीम आहे, म्हणजे गर्भात बाळ जेव्हा वाढतंय तेव्हा त्या बाळाला कोणी बाहेरून येऊन वाढवत नाही आहे, बरोबर. आईच्याच शरीरामध्ये ज्या काही सेल्स आज निर्माण होणार आहेत त्यातल्याच काही सेल्स जाऊन त्या बाळाच्या शरीराला बनवणार आहेत. सो त्यामुळे बाळ हे आईच वाढवते. आईचं अंतर्गत ॲटोनॉमस सिस्टीम जो काही प्रोग्राम तिला मिळालेला आहे त्याच्याप्रमाणे तिच्या युट्रसमध्ये ते बाळ वाढत आहे. त्यामुळे आई इथं किती पॉझिटिव्ह राहते, आई भावनात्मकदृष्ट्या कशी राहते याचा परिणाम होतो. आणि हे मी नाही सांगत तर अगदी आज मेडिकल सायन्ससुद्धा या गोष्टींना मानतं. त्यामुळे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की म्हणजे जसं मी उदाहरण दिलं की कोणतीही गोष्ट बनत असतानाच उत्कृष्ट बनवता येते. उदाहरणार्थ तुम्हाला रोबोट बनवायचा आहे, असा रोबोट जो जगातला बेस्ट रोबोट असेल, मग तुमचा जगातला बेस्ट रोबोट कधी बनेल? तो बनत असताना त्याच्या नियोजनापासून, त्याच्या प्लॅनिंगपासून, त्याच्या डिझायनिंगपासून, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगपासून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बारकाईनं प्रोसेस होत असताना सगळ्या गोष्टी नीटनेटक्या बघितल्या तर तो रोबोट कदाचित त्या कॉम्पिटिशनमधला जगातला बेस्ट रोबोट बनेल. असं नाही होणार की तुम्ही काहीतरी बनवलं, कॉम्पिटिशनमध्ये नेलं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये गेलात आणि मग तिथे तुमचा रोबोट जगातला बेस्ट झाला. असं कधीच नाही होणार आहे. जगातला रोबोटसुद्धा तेव्हाच बनू शकतो जेव्हा प्रोसेसमध्ये असताना त्याच्या प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्टीकडे लक्ष दिलं जाईल, फोकस केला जाईल, तो बनत असताना वेळ दिला जाईल तर आणि तरच तो बनलेला रोबोट जगातला बेस्ट म्हणून नावारूपाला येऊ शकतो. सो ही प्रोसेस आहे. कुठलीही वस्तू घ्या, कुठलाही प्रॉडक्ट घ्या, अगदी महिला घरात स्वयंपाक बनवतात, घरात बनवला जाणारा हा स्वयंपाकसुद्धा बनत असताना त्या प्रोसेसमध्ये फोकस केला तरच उत्कृष्ट बनणार आहे. बनल्यानंतर त्याला टेस्ट ॲड नाही करता येणार आहे, बरोबर. बनल्यानंतर तुम्ही फार काही नाही करू शकत, पण बनत असताना जर फोकस केला, अगदी भाज्यांच्या सिलेक्शनपासून, चॉपिंगपासून, कुकिंगपासून ही प्रॉपर प्रोसेस फोकस केली तर निश्चितच बनणारा स्वयंपाक उत्कृष्ट बनू शकतो, बनवता येतो. हीच गोष्ट मला इथे सांगायची आहे की बाळसुद्धा बनत असताना आज त्या बाळाचा ब्रेन, बाळाचे 5 सेन्सरी ऑर्गन, बाळाचं अंतर्गत सॉफ्टवेअर ज्याला आपण OS म्हणतोय त्याचं, कारण ते स्वभाव घेऊन येतं ना, गर्भातच आई काय देते बाळाला तर स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान देते. सो या 4 गोष्टी आईकडून मिळतात, गर्भातच मिळतात. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की जन्मानंतरचं यश हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये लपलेलं आहे. सो जन्मानंतर एखादं व्यक्तिमत्व किती उंचीवरती जाणार आहे, ते किती यश संपादन करणार आहे, हे जन्माआधी त्या आईच्या माध्यमातून त्या बाळाला मिळालेल्या स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीच्या वरदानावरती टोटली डिपेंड आहे. त्यामुळे जे असा विचार करतायत, हे मानत नाहीत, त्यांनी एकदा ही प्रोसेस अंडरस्टँड करून घ्यावी आणि एकदा ते समजून घ्यावं. बरं, मी म्हणतो हे केल्यानं तुमचं नुकसान कुठलंच नाही आहे, हे केल्यानं नुकसान तर होणार नाही आहे, झाला तर फायदाच होणार आहे. आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो
25+ देशांमधून आज लोक माझ्याकडे गर्भसंस्कारांसाठी जुडलेले आहेत. ऑल जाती धर्माची लोक आज या कार्यशाळेंसाठी किंवा माझ्या वर्कशॉपमध्ये आणि या कोर्सेससाठी जोडली गेलेले आहेत. ऑल जाती धर्माची आज मग हे अभिमान आहे ना की सगळ्या जाती धर्माचे लोक आज हे कल्चर, हे सायन्स फॉलो करत आहेत. ही कोणत्या जाती धर्माशी जोडली गेलेली अशी ही विधी नाही आहे, ही सायंटिफिक विधी आहे आणि सगळेजण आज फॉलो करत आहेत. इवन MBBS गायनेकॉलॉजिस्ट आज शेकडो गायनेकॉलॉजिस्ट माझ्याकडे गर्भसंस्कार करत आहेत. ओके. सो सर ह्याच्यामध्ये अजून एक आहे की समजा काही फॅमिलीज आहेत त्यांना सांगितलं की तुम्हाला ट्विन्स जन्माला येणार आहेत, सो मग हे ट्विन्ससाठी काही वेगळं संस्कार करायची गरजच नाही आहे. उलटं मी ट्विन्सवरून एक उदाहरण देत असतो. आईच्या भावनांचा बाळावर परिणाम होतो का याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ट्विन्स आहेत. ओके. मला सांगा कोणतीही 2 बाळं जी वेगवेगळ्या वेळेला आईवडिलांच्या पोटाला आलेले आहेत, म्हणजे एकाच आईवडिलांच्या पोटाला जन्माला आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमचा लहान किंवा मोठा भाऊ किंवा बहीण दोघेजण आहात तुम्ही, तर तुम्ही दोघे एकसारखे आहात का? नाही आहेत. वेगळे काय आहेत? मेडिकल सायन्स असं सांगते की जर DNA सेम असेल, आईवडील सेम असेल, तर जन्माला येणारी बाळंसुद्धा सेमच असायला पाहिजे. मग तुम्ही वेगळे का? तर याचं कारण असं आहे की जेव्हा पहिलं बाळ आईच्या गर्भामध्ये वाढत होतं त्यावेळेला भलेही आईवडील सेम आहे, DNA सेम आहे, पण एक गोष्ट वेगळी आहे. ती कोणती? तर ती म्हणजे आईची भावना. पहिली प्रेग्नन्सी आहे, पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला आईला जे काही एन्व्हायरमेंट मिळालं असेल तसे तिच्या भावना झालेल्या आहेत आणि त्या भावनांमुळं पहिलं बाळ वेगळं आहे. दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला काय, भलेही आईवडील सेम आहे, DNA सेम आहे, पण दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला काय होतं, आईच्या भावना वेगळ्या होत्या म्हणून हे दुसरं बाळ वेगळं आहे. म्हणून या दोन्ही बाळांमध्ये फरक बघायला मिळतो. पण जेव्हा ट्विन्स ही जुळी बाळं एकाच आईच्या गर्भामध्ये एकाच वेळेला वाढत आहेत त्यावेळेला काय आहे की आईवडील सेम आहे, DNA सेम आहे आणि दोघा बाळांसाठी आईच्या भावनासुद्धा सेम आहेत. त्यामुळे होतं काय, त्यामुळे या दोन्ही ट्विन्समध्ये जुळ्यांमध्ये आपल्याला कित्येक पटीने एकसारखेपणा बघायला मिळतो. सो इट प्रूव्ज, याच्यातनं स्पष्ट होतं की आईच्या भावनांचा गर्भात वाढणाऱ्या बाळावरती परिणाम होतो. सो त्या भावना खूप मॅटर करतात. सो ट्विन्स असतील तर उलटं चांगली गोष्ट आहे की आज दोन्ही बाळांना तुम्हाला गर्भसंस्कार करून एकाच वेळेला सक्षमता देता येणार आहे, चांगला बाय बर्थ. आणि विचार करा ना, गर्भात असतानाच बाळाला जर का अशा काही चांगल्या गोष्टी मिळाल्या तर डिलिव्हरीनंतर काही करायची गरजच नाही आहे ना. काही करायची गरज नाही आहे म्हणण्यापेक्षा काय, काही व्यक्तिमत्व असतात तुम्ही पाहिले असतील समाजामध्ये की ते कुठेही जाऊ द्यात, भले स्कूलला जाऊ द्यात, शिकू द्यात, नाही शिकू द्यात, PhD करू द्यात, भारताबाहेर जाऊ देत, भारतात जाऊ देत, कुठेही जाऊ द्यात, काही लोक असतात ती यशस्वीच असतात. जिथे जातील तिथे ते यशाच्या उच्च शिखरावरती पोचतात, भले त्यांनी शिक्षण घेतलेलं असो किंवा नसो. सो हाऊ इट इज पॉसिबल? मग ही अशी लोक का बघायला मिळतात? कारण त्यांचा बायबर्थ ते प्रोसेसर, त्यांचा ब्रेन स्ट्रॉंग आहे, त्यांचं सेन्सरी ऑर्गन ग्रास्पिंग कपॅसिटी छान आहे, त्यांची प्रोसेसिंग स्पीड छान आहे, त्यांची आकलनशक्ती खूप छान आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट त्यांना स्पून फिडिंग करायची गरज नाही. त्यांना ज्या गोष्टी येतात त्यातनं त्या ऑब्झर्वेशन्समधून आणि अनेक गोष्टी, म्हणजे ते ग्रास्पिंग कपॅसिटी चांगली असल्यामुळे खूप लवकर ग्रास्प होतं आणि खूप लवकर लिडरशिप क्वालिटीज आणि अनेक क्वालिटीज त्यांच्यामध्ये बघायला मिळतात. अँड बिकॉज ऑफ दॅट ही लोक यशस्वी आहेत. सो ते मिळालं पाहिजे आणि ती देण्याची संधी म्हणजे हे 9 महिने. म्हणून इथे प्रत्येकानं हे 9 महिने इन्व्हेस्ट केले गेले पाहिजेत. याच्यात कोणताही हार्म नाही आहे, पण नाही कराल तर मात्र निश्चित हार्म आहे, एवढंच सांगेन. हार्म कशाचा? हे 9 महिने मी नाही दिलेले, निसर्गाने एका स्त्रीला दिलेले. या जगात सगळ्यात श्रेष्ठ आणि ग्रेट कोण असेल तर स्त्री ग्रेट आहे. श्रेष्ठ कोण आहे तर स्त्री श्रेष्ठ आहे. वाय? कारण निसर्गातला परिवर्तन करण्याचं काम, ती ताकद एका आईमध्ये. कारण आई फक्त स्वतःच्या बाळाला जन्माला नाही घालत आहे, ती अशा व्यक्तिमत्वाला जन्माला घालते जे निसर्गाचा पुढे जाऊन खूप मोठा सहभाग होणार आहे किंवा निसर्गाचं खूप सारं काही देणं आहे. आणि म्हणून मला वाटतं की म्हणजे पित्याचा रोल खूप छोटा आहे, पण माता खूप मोठं काम करते. आणि त्याचं उदाहरण अजून एक द्यायचं म्हटलं, मी मगाशी जे म्हणलं की गर्भातच एक आई स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान आपल्या बाळाला देत असतं. त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे काय, तर गर्भात वाढत असतानाच आईच्या माध्यमातून काय मिळतं आहे, तर जसं भक्त प्रल्हादांचं उदाहरण. आता भक्त प्रल्हादांचे वडील कोण तर हिरण्यकश्यप, राक्षस. सो राक्षसाचं बीज असताना सुद्धा मुलगा कोण पडला तर भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद. हे कसं शक्य झालं? सो राक्षसाचं बीज असताना सुद्धा आईनं काय केलं भक्त प्रल्हादांच्या, तर भक्त प्रल्हाद जेव्हा म्हणजे त्या गर्भवती भक्त प्रल्हाद जेव्हा गर्भात वाढत होते त्यावेळेला आईनं एन्व्हायरमेंट बदललं, साधू संतांच्या आश्रमाचं एन्व्हायरमेंट दिलं. आणि त्या एन्व्हायरमेंटचा परिणाम काय झाला की जन्माला आलेलं बाळ कोण आलं तर भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून नावारूपाला आलं. सो हे परिवर्तन होतं आणि हे परिवर्तन त्या आईनं घडवलं.
आणि म्हणून आजची सुद्धा स्त्री आपल्या गर्भातल्या बाळाला, जसं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी गर्भात वाढणाऱ्या छत्रपती शिवरायांना काय दिलं, एक स्वप्न दिलं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दिलं. आणि फक्त स्वप्नच दिलं नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे क्वालिटीज, गुण आणि कपॅसिटीजसुद्धा आईनं त्या 9 महिन्यांमध्ये दिल्या. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. सो हिंदवी स्वराज्य हे स्वप्न आईचं होतं, आईनं पेरलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं. सो जगातलं म्हणजे सगळ्यात पहिलं उदाहरण म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज, की जन्माला काय यायचं आहे हे आधीच ठरलेलं होतं. गर्भात असतानाच हे सगळं नियोजन केलं गेलेलं होतं. आणि या पूर्ण नियोजनानं निर्माण झालेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे जन्माला काय यायचं याचं नियोजन झालेलं होतं, जन्माला आल्यानंतर काय करायचं याचं नियोजन झालेलं होतं. आणि एवढं पूर्ण नियोजन करून गर्भसंस्कारांचं म्हणजे या पद्धतीनं त्या भावनिकदृष्ट्या त्या संस्कारांचं बाळकडू देऊन जन्माला आलेलं जगातलं पहिलं व्यक्तिमत्व मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज. ह्याच्यामध्ये सर डाएट किती इम्पॉर्टंट आहे काय सांगाल? म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट मंथपासून 9व्या महिन्यापर्यंत डाएट कशा प्रकारे वाढवलं पाहिजे किंवा कोणते स्टेप्स असतात डाएटमध्ये कसं असतं की ट्रायमेस्टर वाईज डाएट बदलला गेला पाहिजे. ओके. सो डाएटमध्ये कारण पहिल्या 3 महिन्यांमध्ये जेव्हा बाळ प्लासेंटाला अटॅच होणार आहे त्यावेळेला घेतला जाणारा डाएट वेगळा असू शकतो. बिकॉज पहिल्या 3 महिन्यांमध्ये बाळ डिटॅच होण्याची शक्यता जास्त असते. आणि तुम्ही जे इंटेक करता अन्नपदार्थ घेता त्याच्यामधून बरेचदा घेतलेल्या आहारामधून काही बाळाला हार्म असेल तर ते उलटीद्वारे बाहेर काढलं जातं. आणि म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये ते नोशिया फिलिंग होणं, उलटी होणं हे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. कुठली गोष्टी टाळल्या पाहिजे? सो पहिल्या 3 महिन्यांमध्ये जसं उष्ण असणारे पदार्थ म्हणजे जसं पपईच्या बाबतीत बोललं जातं की ते उष्ण आहे किंवा मँगो, पण ते खायचंच असेल तर ते खाण्याची काही पद्धत सांगितली जाते. काही डॉक्टर्स त्याच्याबद्दल बोलतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे की डाएट हा असा जनरलाइज कुठल्या तरी पॉडकास्टमधून नाही करायचा आहे किंवा यूट्यूबचा व्हिडिओ बघून नाही करायचा आहे. का तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. बरोबर. बॉडी टाईप वेगळा आहे. आणि महत्त्वाचं की तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट काय, न्यूट्रिएंट्स कोणत्या प्रकारचे तुम्हाला गरजेचं आहेत त्याचा ॲनालिसिस करून त्या पद्धतीचे न्यूट्रिएंट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले गेले पाहिजेत किंवा तसा आहार घेतला गेला पाहिजे. सो बेस्ट वे कन्सल्ट विथ डायटिशियन्स आणि डायटिशियनच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या बॉडीला आत्ता कोणत्या न्यूट्रिएंट्सची गरज आहे त्याचा ॲनालिसिस करून त्या पद्धतीने तशा प्रकारचा आहार घेतला गेला पाहिजे. आणि म्हणून हे फक्त एकाच ट्रायमेस्टरला नाही तर 3ही ट्रायमेस्टरमध्ये या पद्धतीनं तुम्ही आहारामध्ये तुमचे रिपोर्ट्स आणि तुमच्या त्याची कंडिशन्स बघून त्यानुसार तुमचे हे डाएट ठरवले गेले पाहिजेत. बट एक कॉमनली सांगायचं झालं तर प्रोटीन रिच डाएट असणं गरजेचं आहे, ज्याच्यातनं म्हणजे चांगलं प्रोटीन आईला मिळेल अशा प्रकारचा आहार, प्रोटीनयुक्त चांगला सात्विक आहार, घरचा आहार असणं गरजेचं आहे. प्रिझर्वेटिव्ह असलेलं फूड शक्यतो टाळायलाच हवं, जे की फ्रेश बनलेलं आहे. अशा प्रकारचा आहार, फ्रेश आहार आणि न्यूट्रिशियस आहार, प्रोटीनयुक्त आहार 9 महिन्यांमध्ये आई कंझ्युम करत राहिली पाहिजे. मग त्याच्यामध्ये फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे येऊ शकतात. सर पुण्यामध्ये बेसिकली जे पण IT मधले काम करणारे जे महिला आहेत ते बेसिकली त्या 9 महिन्यांमध्ये ड्रिंक करतात, सिगरेट ओढतात. सो ह्याचा इफेक्ट कुठंतरी बाळावर होतो का? नक्कीच होतो. मी मगाशी जसं सांगितलं की 5 गोष्टींमध्ये सांगितलं की आई काय खाते, इट्स मॅटर अ लॉट. आता तुम्ही स्मोक करताय, ड्रिंक करताय तर डेफिनेटली त्याचा डायरेक्टली त्या बाळावरती परिणाम होतो. त्याचे काही रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. त्याचा हार्म बाळाला होतो. म्हणजे आज कुठेतरी छोट्याशा त्या मोहापायी आई जर का हे काय करते तर आई फक्त स्वतःचंच आयुष्य स्पॉईल नाही करत आहे तर आई त्या बाळाचं आयुष्यसुद्धा स्पॉईल करते. म्हणजे लहानपणापासूनच त्याला लंग्स रिलेटेड प्रॉब्लेम होतात का? लंग्स रिलेटेड नाही होत. आता स्मोकिंगमुळे जे काही मेंदूवरती परिणाम होतो, अल्कोहोलमुळे जो काही मेंदूवर किंवा नर्व्ह सिस्टीमवर जो काही परिणाम होतो तो परिणाम त्याचे साईड इफेक्ट्स त्या बाळावरती बघायला मिळतात. इवन बरेचदा मिसकॅरेजेस होतात, मिसअबॉर्शन सारख्या कंडिशन्स येतात आणि सायकोलॉजिकली किंवा त्या डेव्हलपमेंटमध्ये बाळाच्या काही बरेचसे प्रॉब्लेम झालेले आढळतात. सो 9 महिन्यांमध्ये थोडंसं या काही गोष्टी अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत. जे हार्मफुल आहे ते डेफिनेटली हार्मफुल आहे. कारण तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन करताय किंवा स्मोक करताय किंवा काही ड्रग्ज वगैरे घेताय तर डेफिनेटली इवन इतकंच काय तुम्ही मेडिसिनसुद्धा काही घेऊ शकत नाहीत. म्हणजे तुम्ही आजारी आहात, प्रेग्नंट आहात तर म्हणजे तुम्हाला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा सांगावं लागतं की प्रेग्नन्सी आहे
वाय? बिकॉज चुकीचे मेडिसिन्स घेतले तर त्याचा एवढा परिणाम होतो आहे. तर हे अल्कोहोल आणि हे ड्रग्ज आणि या सगळ्या गोष्टींचा निश्चितच खूप वाईट परिणाम होतो आणि त्याचे अनेक काही विपरीत परिणाम तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे व्हायचं नसेल तर या गोष्टी अवॉइड करायलाच हव्यात. आणि फक्त प्रेग्नंट असतानाच नाही, जसं की आई कन्सीव्ह करायच्या आधीपासूनच पती पत्नी दोघांनी हे फॉलो केलं गेलं पाहिजे. किमान 3 महिने आधीपासून चांगला आहार, सात्विक आहार घेतला गेला पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे, झोप चांगली घेतली पाहिजे, स्वतःला म्हणजे रिजेन्युएट केलं पाहिजे, स्ट्रेस फॅक्टर काढून टाकला पाहिजे आणि त्यानंतर कन्सीव्ह करून मग तुमची जर्नी स्टार्ट करा. जोपर्यंत बाळ म्हणजे फिडिंग बाळाला आहे तोपर्यंत सर्वसाधारण या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. ओके. सो सर, पूर्ण पॉडकास्टमध्ये आपण ह्या साऱ्या गोष्टी समअप केल्या. सो मला असं वाटतं की अशा कुठल्या इम्पॉर्टंट 3 गोष्टी आहेत ज्या गर्भसंस्कार महिलांनी केल्याच पाहिजे त्या 9 महिन्याच्या ह्याच्यामध्ये. मी सांगेन की इम्पॉर्टंट 3 गोष्टी जर म्हटलं तर चांगली झोप महत्त्वाची आहे. कारण झोपेमध्ये नवनिर्माण होत असतं. आपल्या रात्रीसाठी जी काही झोप डिझाईन केले गेलेले आहे, आपण जागे असताना आपल्या शरीरामध्ये जे काही आपण झीज होते तर त्या त्याचा मेंटेनन्स करण्याचं काम रात्रीच्या झोपेमध्ये येतं. किंबहुना रात्री बाळसुद्धा त्या झोपेमध्ये ग्रो व्हायला मदत होत असते. म्हणून गर्भवती स्त्रीला झोप चांगली असली पाहिजे. सेकंड थिंग, आहार, न्यूट्रिशियस आहार असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की मेंटली आणि फिजिकली फिट राहण्यासाठी म्हणून मेडिटेशन्स आणि एक्सरसाइज केले गेले पाहिजेत. मग प्रेग्नन्सीमधला योगा करू शकतात, वॉकिंग करू शकतात किंवा मेडिटेशन्स वेगवेगळे टाईपचे केले गेले पाहिजेत. सो या 3 गोष्टी म्हणजे मेंटल फिजिकल हेल्थ, डाएट अँड स्लीप, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. सो सर, लास्टली एक छोटासा आपण राऊंड खेळणार आहोत, खरं की खोटं. सो याच्यामध्ये काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला 1 वर्डमध्ये खरं की खोटं हे बोलायचं. चालेल. सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे की गर्भवती महिला जास्त हसल्याने आनंदी किंवा बाळ जे आहे ते आनंदी आणि हसमुख होतं का? हो. ओके. सो त्यानंतर आहे की आईने सतत मोबाईल किंवा TV बघितल्यामुळे मुलावर काय परिणाम होतो का? आता आई कशा प्रकारचा कॉन्टेंट बघते तिथे दॅट मॅटर्स. आई जर का निगेटिव्ह बघते तर त्या, कारण अगेन मोबाईल बघण्यानं नाही तर मोबाईलमध्ये जे बघतं त्यानं ज्या इमोशन्स क्रिएट होतात, त्या हास्य निर्माण करणाऱ्या, पॉझिटिव्हिटी, आनंद देणाऱ्या, हॅपी हार्मोन्स सिक्रेट करणाऱ्या जर का त्या गोष्टी पाहत असेल तर त्याचा चांगला परिणाम होतो आणि चुकीच्या गोष्टी बघत असेल तर त्याचा वाईट परिणाम होतो. ओके. सो याच्यामध्ये अजून एक आहे की गोड खाल्लं तर मुलगी आणि आंबट खाल्लं तर मुलगा, असं आहे का? चुकीचं आहे. ओके. त्यामध्ये आहे की जेव्हा पण ग्रहण लागतं त्या दिवशी बाहेर पडलं तर मुलगावर काही डाग पडतात किंवा मुलं चांगली होत नाही, असं काय आहे का? सो तसं काही रिसर्चेसमध्ये तरी नाही आहे. ओके. फक्त जसं मगाशी मी सांगितलं की जे काही जे काही किरणं येणार आहेत, रेज येणार आहेत, त्याचा काही परिणाम होऊ नये म्हणून तुम्हाला घरी बसायला सांगितलं जातं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त दुसरा त्याचा काही परिणाम नाही. ओके. आणि लास्टली आहे की आई जास्त रडली तर बाळाच्या आयुष्यावर काही प्रॉब्लेम्स येतात का पुढे जाऊन, की दुःखी बाळ होऊन जातं किंवा असं काय आहे का? आई इमोशनली ड्रेन असेल तर बाळसुद्धा इमोशनली ड्रेन झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा थँक्यू सो मच संधी दिल्याबद्दल अँड रिअली थँक्यू. जे काही आपला ऑडियन्स आहे जे आज हा व्हिडिओ पाहत असेल तर मला वाटतं की ही चळवळ मी उभी केलेली आहे. घराघरातली आई बदलली पाहिजे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. जिजाऊ बनल्याशिवाय शिवबा येणारच नाही आहेत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तुमची बहीण असेल, बायको असेल, मैत्रीण असेल, कोणी ना कोणी, मुलगी असेल, सून असेल, तर जे प्रेग्नन्सी प्लॅन करतायत किंवा प्रेग्नंट आहेत अशा प्रत्येक महिलेला प्रेग्नन्सीचं हे 9 महिन्यांचं महत्त्व समजलं पाहिजे. ही जी कल्चर आहे गर्भसंस्कारांचं ते घराघरामध्ये पोचलं पाहिजे. घराघरातली आई बदलली पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर केला गेला पाहिजे. सो प्लीज शेअर आणि कमेंट्स करा. कारण या माध्यमातून घराघरामध्ये अवेअरनेस पसरला जातो आहे. त्या आईला कणखर खंबीर बनवलं जातं आहे. सो तुमचं एक शेअरिंग कोणातरी एका कपलचं आयुष्य बदलू शकतं. सो जरूर शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. थँक्यू सो मच.